आज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अविशांत कुमकर. बीड लोकसभा निवडणूक रणधुमाळी सुरू आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे आहेत. सर, काय सांगाल, कशा पद्धतीने हा प्रचार जिल्ह्यामध्ये सुरू आहे? आष्टीमध्ये तुम्ही मेळावा घेतला, काय सांगाल? नमस्कार. आज मराठीला मी कायम मराठी म्हणून धनंजय मुंडे म्हणून आज आपल्याला बोलतोय. आज आष्टी विधानसभा मतदारसंघाची या ठिकाणी बैठक आमच्या सर्व गाव पातळीवरच्या सहकार्यांची झाली. अतिशय उत्साहामध्ये ही बैठक पार पडली. मेळाव्याचं रूपांतर झालं आणि आष्टी तालुक्यातून जशी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवार म्हणून प्रीतमताईला 72,000 मताधिक्य होतं, त्याच्याही पेक्षा जास्त मताधिक्य यावेळेस देण्याचा संकल्प इथं या ठिकाणचे लोकप्रतिनिधी बाळाकाका आजबे, माजी आमदार धोंडे साहेब, स्थानिक स्वराज्य संस्थाचे 3 जिल्ह्याचे आमदार सुरेश अण्णा धस आणि सर्वच महायुतीचे तिन्ही पक्षाचे आणि इतर घटक पक्षातले सर्वच सहकारी गाव पातळीपासून कामाला लागलेले आहेत. आणि विकासाच्या मुद्द्यावर की आता किती वर्ष या बीड जिल्हा मागासलेला ठेवायचा आणि कायम आता विकासाच्या राजकारणाकडे आपल्याला वळावं लागेल. आणि आज ही परिस्थिती नक्कीच आली आहे की ज्यावेळेस देश संबंध जगभरामध्ये विकासात वाटचाल पुढे करतोय, तर त्या देशाच्या विकासासोबत बीड जिल्ह्याचा विकास होणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही आमच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट सर्वसामान्य जनतेच्या समोर मांडली आहे, ज्याच्यात रोजगार आहे, ज्याच्यात सिंचन आहे, ज्याच्यात शेतकऱ्याची आर्थिक उन्नती आहे. ह्या सर्व गोष्टी एकत्रित करून आम्ही एक विकासाच्या अजेंड्यावरती ही निवडणूक लढवतोय. बीड जिल्ह्याच्या जनतेला काय तुम्ही गॅरंटी द्याल? बीड जिल्ह्याच्या जनतेला माझ्याकडून एवढीच गॅरंटी आहे की बीड जिल्हा हा कायम मागासलेला जिल्हा म्हणून जे बोललं जातं, बीड जिल्हा हा कायम दुष्काळी म्हणून बोललं जातं, बीड जिल्हा हा कायम ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, अशी जी ही ओळख आहे, ह्या तिन्ही ओळख या येणाऱ्या 5 वर्षामध्ये पुसून काढायच्या आणि विकसित जिल्हा, विकासाचा जिल्हा, ऊसतोड मजुराचा नाही तर ऊस उत्पादकांचा जिल्हा आणि दुष्काळी नाही तर कायम पाणी असणारा जिल्हा, ही ओळख, ही गॅरंटी आम्हाला या ठिकाणी आमच्या माध्यमातून. महत्वाचा प्रश्न विचारावासा वाटतो की मुंडे साहेबांची उणीव काय वाटते? हे बघा, स्वाभाविक आहे की मुंडे साहेबांची, स्वर्गीय मुंडे साहेबांची उणीव आणि त्यांचं जाणं आणि त्यांचं आपल्यात नसणं हे न भरून निघणारी गोष्ट आहे, जी 2014ला या ठिकाणी झाली. आता असं नेतृत्व होणे नाही, पण त्यांच्या दृष्टीनं बीड जिल्ह्याच्या विकासाची जी काही स्वप्न होती, ती स्वप्न आज पंकजाताई असतील, मी असेल, प्रीतमताई असतील, बाळाकाका असतील, सुरेश अण्णा धस असतील, नमिताताई मुंदडा असतील, पकादादा सोळंकी असतील, अमरसिंह भैया पंडित असतील, लक्ष्मणराव पवार असतील, आम्ही सर्वच एकत्रित येऊन या ठिकाणी ते पूर्ण करायचा प्रयत्न करतोय. यावेळेस पंकजाताईंना उमेदवारी महायुतीची भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे स्वाभाविकच आहे की त्या राष्ट्रीय चिटणीस आहेत, त्यांची कायम मांदियाळी बैठकीची याची माननीय आदरणीय मोदी साहेबांच्या सोबत, आदरणीय अमित शहा साहेबांच्या सोबत राहिलेली आहे. त्यामुळं त्या मांदियाळीचा, त्या बैठकीचा फायदा सुद्धा डायरेक्ट केंद्रातून हा बीड जिल्ह्याच्या विकासासाठी निधी आणण्यासाठी होऊ शकतो. अनेक पाण्याचे प्रश्न निकाली निघू शकतात. रेल्वेचा प्रश्न हा जो आता आहे तो तर या 1 वर्षात पूर्ण रेल्वे धावेलच परळीपासून अगदी नगरपर्यंत, पण त्या 1 वर्षामध्ये वंदे भारत सुद्धा या ठिकाणी मुंबईपर्यंत, परळीपासून बीड आष्टी नगर मार्गे गेली पाहिजे. हे सुद्धा या ठिकाणी आम्ही शब्द दिला जनतेला. जवळजवळ 27 ते 32 TMC पाणी आम्हाला या बीड जिल्ह्याच्या सिंचनासाठी आणायचं आहे. गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने जी भूमिका घेतली, 1,17,000 कोटी रुपये खर्च करून पश्चिम वाहिन्यांचं पाणी हे मराठवाड्यात आणायचं आणि त्यात मराठवाड्यात सर्वाधिक फायदा 38 ते 42 TMCचा हा बीड जिल्ह्याला होतोय. त्यामुळे जर पाऊस जरी नाही पडला, कायम अवर्षण क्षेत्र म्हणून जरी झालं, तरी या पश्चिम वाहिन्याचं पाणी इकडे आणल्यामुळं तळे मात्र आमचे कायम भरलेले राहतील. त्यामुळं कृष्णेचं सुद्धा आता 4 TMC पाणी येत आहे, म्हणजे 1.68 TMC पाणी आलंय आणि 4 TMC आणखीन कृष्णेचं पाणी यायचं आहे. आता आचारसंहिता संपल्यानंतर अतिशय महत्वाकांक्षी कुंटे फळाच्या प्रकल्पाचं
उद्घाटन माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इथल्या महायुतीच्या सर्व आमदारांच्या सोबत या ठिकाणी ज्यांच्या प्रयत्नामुळे हा प्रकल्प पूर्ण झाला त्या सगळ्यांना एकत्रित हा कार्यक्रम आम्ही घेतोय, ज्याच्यामुळं 1.68 TMC तिथं पाणी येणार आहे आणि अधिकचं 4 TMC सुद्धा कृष्णेचं पाणी त्या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे आष्टीचा भाग त्यामुळं पूर्णपणानं बागायती होईल आणि पाटोदा आणि शिरूर भागामध्ये जे गोदावरीचं तुटीच्या खोऱ्याचं आम्ही पाणी आणतोय त्यातून त्या 2 तालुक्याचा फायदा होईल. म्हणजे या भागातून सर्वाधिक जो ऊसतोड मजूर जातो तो ऊसतोड मजूर बाहेर जाऊन आपल्या मनगटाच्या ताकदीनं दुसऱ्याचा ऊस तोडतो. तोच ऊसतोड मजूर या जिल्ह्यामध्ये या सिंचन व्यवस्थेमुळं स्वतःच्या शेतात स्वतः ऊस लावून ऊस उत्पादक शेतकरी म्हणून इतर कारखान्याला ऊस घालेल, ऊस तोडायला जाणार नाही. म्हणजे आष्टी तालुक्याने नेहमीच खासदाराला लीड दिलेले, या तालुक्यातल्या जनतेला काय आव्हान? एक खरी गोष्ट आहे की आष्टी, पाटोदा आणि शिरूर या तिन्ही तालुक्यातल्या मायबाप जनतेने, बीड जिल्ह्याच्या सर्व जनतेने स्वर्गीय मुंडे साहेबांवरती अभूतपूर्व प्रेम केलं. पण ज्या वेळेस कठीण प्रसंग आला त्यावेळेस तर आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यातली मायबाप जनता ही अतिशय कटाक्षपणानं मुंडे साहेबांच्या पाठीमागे राहिली. मला आष्टी, पाटोदा आणि शिरूरच्या सर्व मायबाप जनतेला हात जोडून विनंती आहे की जातीपातीचं धर्माचं राजकारण करण्याची निवडणूक नाही, ही निवडणूक देशाची आहे, देशाच्या विकासाची आहे. 10 वर्षात देशाने फार मोठा विकास केला आहे. त्या विकासासोबत आपला बीड जिल्ह्याचाही विकास आपण पाहतोय झालेला. इथून पुढच्या काळामध्ये अधिकचा विकास होण्यासाठी आपला हा लोकप्रतिनिधी, तुम्ही आजपर्यंत स्वर्गीय मुंडे साहेबांवर ज्या पद्धतीनं प्रेम केलं, जेवढ्या ताकदीनं त्यांच्या पाठीमागे राजकीय दृष्ट्या उभा राहिलात तेवढ्याच ताकदीनं पंकजाताईच्या पाठीमागे उभा राहिलात तर आपल्याला येणाऱ्या 5 वर्षात या मागासलेल्या बीड जिल्ह्याची ओळख सर्वाधिक विकसित बीड जिल्हा म्हणून करता येईल. हा कायम दुष्काळी जिल्हा म्हणून ज्याची ओळख आहे तो कायम पाण्याखालचा जिल्हा म्हणून या ठिकाणी ओळखला जाईल आणि जो कायम ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळख आहे ते कायम ऊस उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळख होईल, एवढं मात्र निश्चित सांगतो. म्हणून जात पात धर्म हे सोडून विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा स्वर्गीय मुंडे साहेबांच्या पाठीमागे जसं खंबीरपणानं उभे राहिलात तसेच पंकजाताईंच्या पाठीमागे सुद्धा खंबीरपणानं उभं राहून त्यांना अभूतपूर्व मताधिक्य आष्टी, पाटोदा आणि शिरूर विधानसभा मतदारसंघातून द्यावं ही मी कळकळाची विनंती करतो. बीडची ही जातीची निवडणूक नाही, विकासाला महत्व द्यावं असं त्यांनी सांगितले. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, जिल्हा बीड. महायुतीच्या घटक पक्षाचे सर्व सन्माननीय नेते आणि आजच्या या कार्यकर्त्याच्या मेळाव्याला इथं उपस्थित आष्टी विधानसभा मतदारसंघात माझ्या सर्व सहकारी बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने 14-15 दिवस उरले, पण तुमच्या सर्वांकडे पाहिलं आणि आजचा मेळावा पाहिल्यानंतर मागच्या लोकसभेला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवाराला म्हणजे प्रीतम त्यांना जेवढी मताधिक्य या ठिकाणी या मतदारसंघानं दिलं त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्य आपण देऊ शकाल हा विश्वास आपल्या उपस्थितीतून या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष या ठिकाणी आलेल्या माझी एका मित्राला विनंती आहे, जो उजव्या हाताला दोन्ही हातात कॅमेरा घेऊन अतिशय प्रामाणिकपणानं माझं चित्रीकरण करण्याचं कष्ट घेतलं, बाबा इतक्या जवळून मला तुझ्या मागची माणसं दिसना आणि मी ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस समोर बसलेल्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यात डोळा घालतो आणि त्या डोळ्यातून त्यांच्या मनात अनेक मान्यवरांची भाषणं
या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आणि पंकजाताईंना ऐतिहासिक विजय देण्यासाठी आपापले विचार मांडले. माझ्या अगोदर आदरणीय धोंडे साहेबांचं हे भाषण झालं. सर्वात दीर्घकाळ आमदार म्हणून आपली या ठिकाणी या मतदारसंघाची ख्याती आहे. पण त्यांचं भाषण ऐकत असताना निवडणूक लागल्यापासून मी मंत्री आहे का नाही माझे मलाच कारण निवडणुकीत मंत्री तरी असते. पण धोंडे साहेबांच्या भाषणामुळे वारंवार मला जाणवत होतं की अरे धनंजय कृषी मंत्री आहे, धनंजय कृषी मंत्री आणि क्षणभर मला विधानसभेतलं एखादा कृषी विभागावर प्रश्न उत्तराचा तास असावा आणि आमदारांनी प्रश्न विचारावे आणि मंत्र्यांनी उत्तर द्यावं अशी थोडीशी परिस्थिती मला धोंडे साहेब आपल्या भाषणातून झाली. पण या जाणीवेमध्ये त्यांचा सर्वात महत्वाचा अर्थ काय होता की आज खऱ्या अर्थानं कृषी विभागाकडे कृषी विभागानं शेतकऱ्याकडे शेतकऱ्याच्या कल्याणासाठी अतिशय वेगाने वेगवेगळ्या योजना आणल्या पाहिजे आणि त्या योजनेमधून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला अर्थजन्य मिळालं पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती घडली पाहिजे ही अपेक्षा आपण माझ्याकडून व्यक्त केली आहे. आणखी 5-6 महिने मी मंत्री म्हणून आहे. जे काही केलंय तेही मी आज सांगणार आहे. आजपर्यंत या निवडणुकीत भावाने काय केलंय, कारण भाऊ उभा नाही, बहिणीने किती केलं होतं हे सांगायची वेळ आहे. भावाने काय केलंय हे 4-5 महिन्यानंतर मला सांगावंच लागणार आहे. त्याचा हिशोब आपल्याला द्यावाच लागणार. आम्हाला कामातून द्यावा लागणार आहे, तुम्हाला या निवडणुकीत मतातून द्यावा लागणार आहे. मी पहिल्यांदा राजकारणामध्ये सक्रिय 1995 ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीकडून स्वर्गीय मुंडे साहेबांनी आदरणीय खासदार रजनीकांत पाटील यांना उभं केलं होतं, त्यांच्या प्रचारापासून माझी राजकीय खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. 1995 आम्ही विद्यार्थी होतो. त्यावेळेस पासून आजपर्यंत प्रत्येक लोकसभा झालेल्या प्रत्येक लोकसभेच्या वातावरणात कशा पद्धतीने निवडणुका झाल्या आणि कशा पद्धतीने निवडणुकीचे निकाल लागले ही एक ना एक क्षण आजही माझ्या स्मरणात. या बीड जिल्ह्याचा इतिहास आज नाही कोण. मी 24 तारखेच्या जाहीर सभेमध्ये 1957च्या पहिल्या निवडणुकीत या जिल्ह्याने कुणाला खासदार निवडून दिलं ते जातीने ब्राह्मण होते. पण या बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेने ब्राह्मण जातीच्या व्यक्तीला पलासपेंना खासदार म्हणून देशाच्या सार्वभौम सभागृहात आपलं प्रतिनिधी म्हणून पाठवलं. त्यांची जात बघून नाही, त्यांचं कर्तृत्व बघून. अनेक जणांचं नाव मी त्या सभेत सांगितलं, पुन्हा ते बोलणार नाही. पण जे खासदार आजपर्यंत बीड जिल्ह्याने या देशाच्या सार्वभौम सभागृहात पाठवले ते खासदार कुठल्या जातीचे हे न पाहता ते खासदार आपल्या जिल्ह्यासाठी किती कर्तृत्ववान आहे. हा जिल्हा कर्तृत्वाच्या मागे उभा राहतो, जातीपातीच्या मागे उभा राहत नाही. आणखीनही काही जणांना कळालेलं नाही असं मला या ठिकाणी वाटतं.
खरं तर ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही, ही निवडणूक जिल्हा परिषद नगरपंचायतीची नाही आहे, पंचायत समितीची नाही आहे, महानगरपालिकेची नाही आहे, विधानसभेची तर बिलकुलच नाही आहे. ही निवडणूक आहे लोकसभेची. आणि लोकसभेची निवडणूक म्हणजे जगभरामध्ये आज आपल्या देशाकडे ज्यावेळेस पाहिलं जात आहे, निवडणूक चालू असताना त्यावेळेस अमेरिकेपासून, ब्रिटन पासून, युरोप पासून, फ्रान्स पासून छोट्या छोट्या देशामध्ये सुद्धा आज जगातला सर्वात मोठा लोकशाही असणारा या भारत देशामध्ये सार्वजनिक निवडणुका चालू आहे. हा एक उत्सव आहे आणि तो उत्सव या ठिकाणी चालू आहे. अशा पद्धतीनं सगळं जग या निवडणुकीकडे पाहत आणि या निवडणुकीकडे पाहत असताना जग हेही पाहत आहे की 10 वर्ष या देशाचे प्रधानमंत्री म्हणून आदरणीय नरेंद्रभाई मोदींनी जे काम केलं, आपल्यापैकी नरेंद्रभाईंनी काही ना काही तुमच्या घरापर्यंत, तुमच्या अकाउंट पर्यंत पोहोचवलेलं आहे. मी प्रत्येकाचं अकाउंट सुद्धा सांगू शकतो. ही 10 वर्षाची किंमत. पण लोकसभेची निवडणूक आज देशभर चालू आहे. एकीकडे संबंध देशभरात, अगदी तामिळनाडूमध्ये सुद्धा अण्णामलाई नावाच्या एका तरुणाने राज पेटवले आणि तामिळनाडूमध्ये सुद्धा 20 खासदार भारतीय जनता पार्टीच्या कमळाचे निवडून येणार असा इतिहास या देशात पहिल्यांदा घडला. म्हणजे जर देशाने तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून नरेंद्रभाई मोदींना करायचा निर्णय ठरवला असेल, आज तुम्हाला सगळ्यांना विचारलं, शहर बीड लोकसभा मतदारसंघ सुरू, शहर बीड लोकसभा मतदारसंघात कुठल्या प्रश्नावरती निवडणूक लढवली जाते हे पण विसरू. आपले डोळे बंद करा, आपल्या मनावर हात ठेवा आणि सांगा की तिसऱ्यांदा या देशाचं प्रधानमंत्री कोण होणार आहे हा प्रश्न तुम्हाला विचारतो. कोण होणार? एवढं तर नक्की आहे. म्हणून म्हणलं की बीडची निवडणूक क्षणभर बाजूला ठेवा, कुठल्या प्रश्नावरती निवडणूक लढवली जाते हा विषय बाजूला ठेवा. तुम्हाला काय वाटतंय की हा देश पुन्हा मोदींच्या ताब्यात दिला पाहिजे आणि हे देशाच्या जनतेने जर ठरवलंय आणि आज महायुतीच्या इथल्या मेळाव्यामध्ये आपण प्रमुख माझे सहकारी यांचे एक एक गाव सांभाळतो, एक एक घर सांभाळतो, एक एक द्वार सांभाळतो, एक एक घर सांभाळतो असा इथं प्रत्येक कार्यकर्ता माझा सहकारी आज या मेळाव्याला आला. तुम्हाला जर वाटतं की तिसऱ्यांदा या ठिकाणी पुन्हा मोदी होणार आहे, मग तुम्हाला बीडच्या निवडणुकीमध्ये मोदींच्या मागे तिसऱ्यांदा ते प्रधानमंत्री होत असताना इथं मात्र वेगळ्या राजकीय परिस्थितीवर बोललं जातो. अरे एक विचार करा, म्हणून मी सांगितलं हे गावाची निवडणूक नाही, तालुक्याची नाही, जिल्ह्याची आहे, तीही देशाचे लोकप्रतिनिधी सर्व समाजात पाठवायचा त्याची. इथं मात्र जातीपातीचं एवढ्याच एका मुद्द्यावर निवडणूक लढवली जाते समोरून. आणि आम्ही मात्र आजही या क्षणाला सर्वजण बीड जिल्ह्याच्या विकासा
आपण स्वातंत्र्याच्या अगोदरचा काळ सांगितला. आपण बहात्तरच्या दुष्काळामध्ये ज्वारीचे भाव त्या काळात 2000 म्हणजे आताचे 72ला ज्वारीचे भाव ज्वारीचे मिळतच नव्हती, पिवळं भाव लागत होतो. आणि 72चा दुष्काळ हा पाण्याचा दुष्काळ नव्हता. 72चा दुष्काळ हा अन्नधान्याचा दुष्काळ होता. त्यावेळेस अन्नधान्य पिकलंच नव्हतं, त्याचा दुष्काळ होता. पाणी नव्हतं अशाचा भाग नाही. म्हणून कदाचित त्या काळामधला 72चा अनेक जण मान्यवरीचा आहेत, त्यांनी सांगितलं आज 2800 रुपये भाव. त्यावेळेस ते 2000 रुपये म्हणजे त्यावेळेस 7200 म्हणजे तालुक्याला 2000 रुपये त्यावेळेस ज्यावेळी पर्यंत येत असेल माझा जन्म झाला होता तेव्हा मला माहिती नव्हतं. तुम्ही त्यावेळेस पासून सांगता. मग मला फार आपल्या सगळ्याला प्रश्न विचारायचा की 70 वर्ष एकीकडे काँग्रेसनी एक हाती या देशाची सत्ता चालवली. देशाची जगात काय प्रतिष्ठा होती आपल्याला माहिती आहे. पण 10 वर्ष मोदी साहेबांनी या देशाचा कारभार हाकला आणि या देशाची प्रतिष्ठा जगात अशी करून दाखवली की जर इतर देशातल्या कुठल्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी भारताच्या विरोधात एक शब्द जरी काढला तर तिथल्या प्रधानमंत्र्याला त्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागतो. ही ताकद आपल्या देशाची मोदी. अरे आपल्या तालुक्यातला एक माणूस मोठा झाला, त्याचं राज्य बनणार होऊ लागलं तर त्याचा अभिमान आपल्याला वाटतो का नाही वाटतो? त्याचा वाटतो. पण मोदीने जगात आपल्या देशाची ही ताकद निर्माण केली, त्याचा वाटतो नाही. त्याचं काय ही ताकद यापूर्वी जगभरामध्ये कधीच भारताची नव्हती. आज सांगायला अभिमान वाटतो. 10 वर्षामध्ये आपल्या देशात जी आर्थिक परिस्थिती निर्माण केली आहे ती आर्थिक परिस्थिती अशा पद्धतीने निर्माण केली आहे की आज जगामध्ये आर्थिक सक्षम असणारा 5व्या क्रमांकाचा देश कुठला तर तो आपला भारत देश आहे. हिंदुस्थान. आणि या निवडणुकीमध्ये देशाच्या जनतेला मोदी साहेबांनी मोदीची गॅरंटी दिली आहे की येणाऱ्या 5 वर्षात मी आपल्या देशाची आर्थिक स्थिती जगात 3ऱ्या क्रमांकावर नेऊन ठेवेल. ज्यावेळेस आपला देश जगात आर्थिक स्थिती 3ऱ्या क्रमांकावर असेल त्यावेळेस आपला बीड जिल्हा कुठं असला पाहिजे याच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. जगात पैशाने हा देश 3ऱ्या क्रमांकावर जाईल. महा जिल्हा मात्र बीड जिल्ह्यात फक्त जातीचं बाकीचं यावेळेस बघू त्यावेळेस बघू जो त्या जातीचा तो त्या जातीचा बोलला काय होणार काय होईल. या निवडणुकीत या 5 वर्षात या लोकसभेच्या निवडणुकीत जाती पातीचा आणि धर्माचं राजकारण करून जर आपलं मत तुम्ही माया घाल तर त्या मताचा अपमान तर आहेच. ज्याला तुम्ही देताय त्याला घेऊन सुद्धा तुम्ही तुमच्या मताचा अपमान करताय. पण ते मोदी साहेबांनी 10 वर्ष ज्या परिस्थिती देश पुढे नेलाय आणि ज्या संकट काळात हा देश पुढे नेलाय त्यांचा सुद्धा ते अपमान असेल हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. अरे या संकटाच्या काळात समग्र जगावर संकट आलं. जगावर संकट आल्यानंतर लॉकडाऊन लागलं. खऱ्या अर्थानं 80 कोटी या देशातल्या गरिबांच्या घरात मोफत राशन द्यायचा निर्णय त्यावेळेस. अरे आपण कोविडचं लागण घालून झाली, लॉकडाऊन लागला,
तुम्ही मोठं गावात गळ्याच्या सांगायचं पहिल्या कोविडच्या काळात माणूस किती किती माणसं वेळे माहित नाही. दुसरी कोविडची लाट आली, तिसरी आली, समग्र जग ह्या आजारावर काय विलाज आहे का? माणसं मरायला लागलेत. आपल्या 140 कोटी लोकसंख्येमध्ये किती माणसं मरतील असा प्रश्न ज्यावेळेस निर्माण झाला आणि आपला देश विचार करू लागला की कुठला देश आपल्याला वॅक्सिन देतोय का? पण मोदी साहेबांनी आपल्या सर्व संशोधनाच्या आणि शास्त्रज्ञांवर विश्वास ठेवला आणि आपण लस काढली. या देशातल्या 140 कोटी माणसाला लस दिली आणि इतर देशाला सुद्धा लस पुरवायचं काम या भारतानं मोठ्या मोदी साहेबांच्या. आता आपल्यापैकी सगळ्यांनी लस घेतली का नाही? दोन घेतलं, ज्याने घेतलाय त्याने आंदोलन. आता ही लस देताना मायच्या सगळ्यावर तुम्ही मोदी साहेबांनी तुमची जात विचारली. धर्म विचारला, मग तिथं जात नाही, तिथं धर्म नाही, तिथं फक्त माणूस तिचं काम मोदी साहेबांनी केलं. पण या निवडणुकीत मात्र आपण काय करतोय याचा जरा थोडासा विचार करा, थोडासा विचार. 80 कोटी घरात आजही मोफत राशन जात आहे आणि ते 2029 पर्यंत देणारे मोदी साहेबांनी जाहीर केलंय. आता 80 कोटीची संख्या ही वाढत आहे. मग मला सांगा, या 80 कोटी घरात देशामध्ये किती जातीचे असतील, किती धर्माचे असतील, किती येताना मोदी साहेबांनी निवडले का? ते म्हणतात की माझे त्याला द्यायचं नाही, तो मराठा त्याला द्यायचं नाही, तो मुस्लिम आहे त्याला द्यायचं नाही, असं निवडलं का? असं केलं का? तिथं जात पात धर्माला तिथं गरीबी आहे. ज्याला एक वेळेस अन्न मिळत नाही त्याला मोफत राशन देण्याचं काम मोदी साहेबांनी केलं. त्यावेळेस जात पात धर्म मोदी साहेबांनी किती आपल्या तालुक्यात या मतदारसंघात किती जणांना उज्ज्वला कनेक्शनचं सुलीवरून गॅस वाढवले आमच्या मामावल्या. ते गॅस कनेक्शन देताना ते कनेक्शन कुठल्या धर्माला दिलं जातंय, कुठल्या जातीला दिलं जातंय याचा विचार मोदी साहेबांनी 10 वर्षात केला. आता मला आणखी एक महत्वाचा प्रश्न विचारायचा जो तो डायरेक्ट तुमच्याशी म्हणतो. आपल्या या आष्टी विधानसभा मतदारसंघातून मोदी साहेब प्रधानमंत्री झाल्यापासून, प्रीतमताई खासदार झाल्यापासून किती महत्वाचे रस्ते, नॅशनल हायवे आपल्या या मतदारसंघातून गेले? किती गेले? 3 गेले. आता जिथून 4 गेले. जिथून गेले ज्याची जमीन गेली गळ्याच्या आत सांगायचं त्याला त्याच्या आयुष्यभराची चांगली झाली का नाही? जमीन गेली, पैसे मिळाले आणि रस्त्याच्या बाजूला जमीन त्याची 10 वर्षापूर्वी त्या जमिनीची जी किंमत होती त्याच्यापेक्षा 50 पटीनं मायच्या संघ आपल्या जमिनीच्या किंमती वाढल्या. मी खरं म्हणतो, माझा एक शब्द जर खोटा झाला तुमच्या पायातलं काढायचं वाढलं 50 पटीनं वाढलं. म्हणजे रस्ते झाले, दळणवळण झालं. ज्याच्या घरावर पत्र होती त्याच्या बंगले गावात दिसायले. आज तुमच्या किती घराच्या वर तुमच्या जमिनीच्या वाढल्या. ही सगळी परिस्थिती बदलली. याला विकास नाही म्हणायचं. 10 वर्षात तुमच्या जमिनीची 70 वर्षात एवढी किंमत झाली नाही, तेवढी 50 पट किंमत मोदी साहेबांनी तुमच्या नुसते रस्ते
शेतकऱ्यांना निवडताना त्याच्यात तुम्ही बघितली का आजपर्यंत देशात 70 वर्षात काँग्रेसने तरी डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात वर्षाला 6,000 रुपये द्यावे ही फार मोठी रक्कम आहे असं मी समजत नाही. म्हणूनच मी कृषी मंत्री झाल्यावर राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार साहेबांनी देवेंद्र भाऊ फडणवीस या ठिकाणा विचारून मोदी साहेब जर 5,000-6,000 रुपये वर्षाला शेतकऱ्याला देत असतील तर मला सुद्धा शेतकऱ्याचं म्हणून कृषी मंत्री तुम्ही केले 6,000 मला सुद्धा राज्यातून देऊ द्या त्याची सुद्धा वर्षाला 12,000 रुपये शेतकऱ्याला डायरेक्ट त्याच्या खात्यावर चालले. मिळाले का गेले? गमिले गेले. मग मोदीने कमवून दिलं का गमावलं? अरे देशाची इज्जत एवढी घालवली की जे भारताला विचारल्याशिवाय काही करू शकत नाही ही ताकद मोदी साहेबांनी निर्माण केली. अनेक योजनेतून तुमच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा केले. एवढंच नाही, या बैठकीला फार आमच्या मायमौल्या आल्या नाही. ज्या आल्या त्या दोन एकाने तर अध्यक्षपद भोगलंय. तिथं महिला स्थानिक स्वराज्य संस्थेला आपल्या आरक्षण आहे महिलेचं म्हणून. विधानसभेला महिलेचं आरक्षण नाही, लोकसभेला महिलेचं आरक्षण नव्हतं. पण मोदी साहेबांनी या देशातल्या महिलांची किंमत घालावी, या महिलांना सुद्धा हा देश सांभाळता येऊ शकतो हा विश्वास या देशातल्या महिलांना दिला. आणि इथून पुढच्या काळात 33% आरक्षण विधानसभेत आणि लोकसभेत सुद्धा महिलांसाठी करायचा कायदा मोदी साहेबांनी करून टाकला. आता काका आपण सगळ्यात फार वेळ आहे सगळे दिसेल. 2026 नंतर अर्ध व्यासपीठ 75% महिलांनी व्यापून असेल. तुम्ही जेवढे आलात त्याच्यापेक्षा 50% महिला इथं आलेल्या असतील. ही ताकद महिलांना मोदी साहेबांनी दिली. ही निवडणूक याच्यासाठी. आता मला सांगा आपले प्रश्न काय? आपल्याला शेतीमालाचा भाव नाही मान्य करतो. मी कृषी मंत्री राहिला आणि माझ्या तुमच्या नशिबी दुष्काळी आहे. मला तर संघर्ष पाठीला पदावर असलो काय नसलो काय संघर्ष केला. पण जबाबदारीपूर्वक सांगतो दुष्काळाचं संकट आलं, पाऊस आपल्याकडे पडला नाही. सगळे बीड जिल्ह्यातले मंडळ पीक विम्यासाठी मी लागू केले. आणि इमानदारीपूर्वक सांगा 25% अग्रिम इतिहासात 241 कोटी रुपये बीड जिल्ह्याला या शेतकऱ्यांना मिळवून दिले. जबाबदारीपूर्वक आणखी दुसरी गोष्ट सांगतो साहेब. तुम्ही कृषीवर बोलत असताना मी माझ्या आयुष्याला फोन करतो मला राहिलेला विमा योजना नाही. ते मला जरा साहेब थांबा तुम्ही आचारसंहितेचा अर्थ नाही का तुम्ही आचारसंहितेची अर्थ. पण 20 मे पर्यंत कारण आपला अंतिम कापणी प्रयोग याची तारीख कायद्यानं 31 मार्च आहे. आणि 31 मार्च नंतर तो प्रस्ताव जिल्ह्यातून राज्याकडे येतो. आणि त्याच्यात अंतिम कापणी प्रयोगामध्ये मागील 7 वर्षातल्या चांगल्या 5 वर्षाचं जे उत्पादन आहे त्याच्यात जी घट झाली आहे त्या घटकाप्रमाणे 25% जे दिलेले ते मायनस करून पुढचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत आणि ते मिळवून द्यायची गॅरंटी इथं मी तुम्हाला मला सांगा या देशामध्ये कधीच पीक विमा आपल्याला मिळत
म्हणले, दोनच मिनिट म्हणले, सगळ्या विमा भेटतो म्हणले. आमच्या शेतकऱ्याच्या पिकाला का विमा मिळत नाही? तुम्ही पुन्हा प्रधानमंत्री होणार आहेत, पीक विमा लागू करा. हे अण्णांनी 1998 स्वर्गीय मुंडे साहेबांच्या समोर तात्कालिक प्रधानमंत्री अटलजींच्या समोर लोकसभेच्या निवडणुकीचा विषय मांडला. याच निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या मॅनिफेस्टोमध्ये पीक विमा लागू करायचा निर्णय झाला. त्यावेळेसपासून आजपर्यंत आपल्याला पीक विमा भरत असताना आपल्या खिशातून शेतकऱ्याचा प्रीमियम जायचा बरोबर आहे. सोयाबीनला ठरलेले असायचे 1200-1250 रुपये आपल्या खिशातून जात होते का नाही? सोयाबीनचा काढायचं कापसाला 1600 रुपये जात होते का नाही? या वर्षी मी कृषी मंत्री झालो, आता विरोधी पक्षाला ज्याची लायकी काय आहे मला माहिती. आणि मला विचारतोय यांनी पालकमंत्री झाल्यापासून काय केलं, यांनी कृषी मंत्री झाल्यापासून शेतकऱ्यांसाठी काय केलं, हे शेतकरी पुत्र प्रश्न विचारतो. हे शेतकरी अभिमान वाटतो सांगायला की मी ते प्रीमियमचे सोयाबीनचे 1250 रुपये सुद्धा शेतकऱ्याचे वाचवले, कापसाचे 1600 रुपये सुद्धा वाचवले. 1 रुपया तुमच्या सगळ्या पिकाचा विमा घेण्याचं काम या ठिकाणी सरकारने घेतलं आणि शेतकऱ्याचे पैसे महाराष्ट्र सरकारने भरले. हे आम्ही शेतकऱ्यासाठी करतोय, हे आमचं कर्तव्य आहे. शेतकऱ्याच्या खिशाला सळ नाही. त्या जगाच्या पाठीवर उभ्या आभाराखाली एक वेळ अशी जात आहे जी उभ्या आभाराखाली आपला व्यवसाय करते आणि त्या जातीचं नाव आहे शेतकरी. दुसऱ्या नाही करायला पाहिजे. आपलं सगळं उघड्या आभाराखाली असतं. निसर्ग कापला, चांगला पाऊस पडला 5 वर्षात एखाद्या वर्षी, नाही तर कुठला कुठला आहे, अवकाळीचा आहे, गारपिटीचा आहे. एक तर पाऊस नाही पडला दुष्काळाचा आहे. मागे मी पालकमंत्री होतो, सामाजिक न्याय मंत्री असताना त्यावेळेस अतिवृष्टीचा बसला, त्यावेळेस काही कमी पैसे मिळाले का आपल्याला? त्यावेळेस सुद्धा आपल्याला कशाचा फटका. त्यामुळे आज जबाबदारीपूर्वक आणखी एक गोष्ट आपल्याला सांगतोय की हो या वर्षी दुष्काळ आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत आम्ही अग्रिम विमा दिला, 1 रुपयात विमा दिला, 6,000 रुपये खात्यावर राज्य सरकारने द्यायचे तेही ठरवले, तेही दिले. आणि आज जबाबदारीपूर्वक सांगतोय की सोयाबीनचा यावर्षी भाव उतरला, कापसाचे भाव उतरले. याचा जो फरक आहे त्याच्यासाठी ही इलेक्शन संपल्यानंतर जून महिन्यात 4,000 कोटी रुपयाचं पॅकेज सोयाबीन आणि कापसाच्या शेतकऱ्याला द्यायचा निर्णय 5,000 रुपये हेक्टरी प्रमाणे 2 हेक्टर मर्यादेपर्यंत सोयाबीनचा. आता कापसाचं राहिलं क्विंटलवर द्यायचं का हेक्टरवर द्यायचं, तुमच्या फायद्याचं तेवढं करायचं. पण इलेक्शन झालं हे आमचं काम. आता राहिला तुम्हाला सगळ्यात महत्वाचा मुद्दा की ही निवडणूक चालली कशा काय स्फोट केला. 12 टाकांना या ठिकाणी बोलावं लागतं की तुमच्या त्यागे निर्माण खाली बोलत आहे. आता आम्ही वर सांगावं खाली तुम्ही ऐकू. तुम्ही जर गाव शेती आहात, तुम्ही जर गावात ग्रामपंचायत लढवली आहे, तुम्ही जर गावात सेवा सोसायटी लढवली आहे, तुम्ही जर गावात सेवा सोसायटी जिंकली आहे, तुम्ही जर सेवा सोसायटी हरली आहे, तुम्ही जर ग्रामपंचायत जिंकली आहे, तुम्ही जर हरली आहे, तुम्ही गावाचे नेते आहेत का नाही हात उठवून सांग. हात का नाही? बाकीचे मी लढवलेले नाही असं सांगायचं. नेते तर तुम्ही गावाला. आता आपल्या आपल्या गावामध्ये प्रश्न काय विचारला जातो? सगळे प्रश्न काय विचारला जातो? अरे हो माझ्यासारखा भले मी मराठा म्हणून मराठा जातीत काय जन्माला आलो, माझ्यासारख्याला मी जातीने मराठा म्हणलं तर माझी 2 इंचीसाठी या ठिकाणी मराठा जातीचा माणूस उभा तरी फक्त
आणि जात पात धर्म त्याच्यावर कधी राजकारण केलं राष्ट्रवादी मुंडे साहेबांनी केलं ना पंकजाताईंनी केलं. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आरक्षणाचा प्रश्न राहिला काय प्रश्न राहिला? आपली पहिली मागणी होती त्या मागणीला मंत्रिमंडळामध्ये माझ्यासारख्या 1998 पासून मराठा आरक्षणाच्या चळवळीचा एक कार्यकर्ता म्हणून मंत्रिमंडळात पहिल्यांदा भूमिका घेतली की हो निजामकालीन दस्तावेजाप्रमाणे मराठवाड्यात आज कुणबीचे प्रमाणपत्र देण्याची गरज आहे, कारण आज आमचे मराठी भाऊ एकदम गुंट्यावर आले. त्याच्यासाठी हे जर सर्टिफिकेट मागत असते तर हे देणं गरजेचं आहे. ही भूमिका आम्ही स्वीकारतो. बीड जिल्ह्यात आतापर्यंत देण्यात आलेलं आतापर्यंत देणं जमतं हे केलं चुकीचं केलं आम्ही ते सरकारने केलं. जयराम पाटील साहेबांचं आंदोलन होतं, त्या आंदोलनाचा सन्मान सरकारने लागला. पहिली मागणी होती ती मागणी केली. त्याच्यानंतर म्हणजे सगळ्या मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं गेलं पाहिजे. मागताना आकडा जास्त होता कायद्यामध्ये, तो कायदा टिकावा यावेळेस तो सुप्रीम कोर्टाने कसल्याही प्रकारे रद्दबातल केला नाही पाहिजे ही सरकारने अगोदरच काळजी घेतली. जबाबदारीपूर्वक सांगतोय, विशेष अधिवेशन बोलवलं, कायदा केला. दोन्ही सभागृहात 288 आणि वरचे 58 बाकी जागा रिकाम्या होत्या. वरच्या तिथं आमदार झाले नव्हते, कारण नगरपालिका झाल्या नव्हत्या, जिल्हा परिषद सदस्य झाले नव्हते, नगरसेवकाला जिल्हा परिषद सदस्याला जे आमदार करायचा संधी आहे ते मतदानच नव्हती. त्यामुळे आता ह्या सगळ्या दोन्ही सभागृहातल्या सर्व पक्षांनी हा कायदा केला. कायदा चॅलेंज केला हायकोर्टात. ज्यांनी कुणी केला त्याच्या मनात असं केलं. हे सरकार आहे की पहिल्या तारखेला तो कायदा हायकोर्टात टिकवून टाकून दिला आणि 10% जाहिराती नोकरीच्या त्या 10%च्या आर्थिकदृष्ट्या मागासलेले म्हणून त्या 10% जागाची भरती सुद्धा सरकारने चालू केली. आता आरक्षण राहिलं कुठं? आरक्षणाचा मुद्दा राहिलेला नाही. आता राहिले जागा सगळे बरोबर. जयराम पाटील साहेबांचं म्हणणं आहे जे सगळ्या तरुणांना समर्थन देणार आहे त्याचं आमचं समर्थन आहे. मालकीने विरोध केला. मी तर सरकार म्हणून मी सरकारचा आभार मानतो की तिन्ही मागण्याचा जयराम पाटील साहेबांचा सरकारने सन्मान केला. एवढंच नाही तर मराठा समाजाच्या प्रत्येक लहानपासून मोठ्या माणसाचा सरकारने सन्मान केला आणि सगळ्या सोयऱ्यांचं सुद्धा जाहीर प्रकटन काढलं. कारण डायरेक्ट जीआर सगळ्या सोयऱ्याचा काढता येत नाही. त्याची एक व्याख्या सामाजिक न्याय मंत्री होतो. सामाजिक न्याय मंत्री असताना सगळ्या बाबती व्यारीट करण्याचं काम जात पडताळणीचं कुठल्या विभागाकडे असतं तर ते सामाजिक न्याय विभागाकडे असतं. म्हणून 2.5 वर्ष माझा त्याच्यावरचा अभ्यास आहे. जाहीर प्रकटन काढलं. सरकारच्या मनात काम असतं सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीमध्ये तर सरकारने जाहीर प्रकटन काढलं असतं का? प्रकटन काढलं का? डायरेक्ट जीआर काढता येत नाही. सगळ्या सोयऱ्याची व्याख्या ठरवावी लागते आणि ती ठरवताना जाहीर प्रकटन करून जर कुणाचा आक्षेप असेल तर आक्षेप घ्यावे लागतात. ते आक्षेप निकाली करावे लागतात. 6,83,000 आक्षेप आले. 2.5 लाख आतापर्यंत आक्षेप डिस्पोज ऑफ सरकारने केले. 2-3 महिन्यात तेही काम होईल. मग आता ते म्हणले की सगळ्या सोयऱ्याला जे आपल्याला समर्थन देणार आम्ही समर्थन देणारच आम्ही पण वाईट आहे. मग वातावरण घरी काय पण मला सांगा वाईट या गोष्टीचं वाटतं की एकीकडं सर्व कामगार जयराम पाटील साहेबांच्या यशस्वी आंदोलनाचा फायदा जर अतिशय गरीब दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबातल्या मराठा समाजाच्या एका तरुण शेतकऱ्याच्या पुत्रांना फायदा घेतला. पहिलं सर्टिफिकेट कुणी घेतलं?
भरून मापाने घेतलं का? घेतलं ना त्याला. पहिल्यासारखे भेटते ना. आता त्याच्या जागेवर जर माझ्यासारखा असता तर मी अगोदर 20-25,000 माझ्या गरीब कुटुंबातील लोकांना ते कोविडचे प्रमाणपत्र काढून दिले असते. आणि आजही जरांगे पाटील साहेबांनी घेतलं नाही. तुम्ही मात्र अगोदर घेतलाय. आता मला सांगा, ओबीसी म्हणून कुणबी म्हणून तुम्हाला ओबीसी द्यायचं? आता आला ओबीसी तर झालं. आता मी म्हणून ओबीसी वर्सेस ओबीसी, ओबीसी वर्सेस मला काय मला एक मेळ मला समजून सांग. म्हणजे लोकसभेची निवडणूक लढायची मला बोलायचं आणि केची खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत मात्र कुणबीच्या प्रमाणपत्रावरती इतर मागासवर्गीय मतदारसंघात अर्ज भरायचा. हे परवडलं नाही. हे राजकारण परवडलं नाही. अशा पद्धतीचं जात पात धर्म बघून म्हणजे एकीकडे लोकसभेचं मतदान करायचं तर मराठा म्हणून करायचं आणि ज्या उमेदवारांना खरेदी विक्री संघात अर्ज भरायचा तर इतर मागासवर्गीयातून भरायचा तिथं ओबीसी लोकसभेत ओपन. आता आम्ही काय करावं? आम्हाला काय माहिती अशी काय व्यवस्था होती का? देवाला जायचं हे देवा विषय माझ्या मागणीप्रमाणे मला येणाऱ्या जीवनामध्ये धर्म आणि जात मिळणे आणि घरी जायचं देवा या जन्मी मी फलाण्या जातीत जन्माला आलो. आता पुढच्या जन्मी मला फलाण्या धर्मात फलाण्या जाती फलाण्याच्या पोटी जन्माला यायचं एवढी लोकांकडून अर्ज द्यायचा. तसा देतो पुढच्या जन्मी मी घराचं काय कोण कुठल्या जातीत जन्माला आले तुमच्या कुणाच्या माझ्या हातात आहे का? आहे का सांगा ना. मग हे जाती पातीचं सगळं राजकारण या निवडणुकीत करायचं. अरे ज्यांनी कोणी विरोध केला नाही. अरे आमच्या सारख्यांनी अरे काय आले माऱ्या जे आरक्षणाच्या चळवळीत आले आहेत. आम्ही आले सरकार आरक्षणाच्या चळवळीत आहे. आम्ही मंत्रिमंडळात आहे. एवढी निवडणूक झाली की आम्हाला कोणी घेऊन त्या तुला मत मागायला यायचं नाही. आता चाललंय गावामध्ये कामात यायचं नाही. कुठल्या घराला यायचं नाही. ठराविक जणांचे यायचं नाही. कशासाठी? कशासाठी? जर देश चालवताना मोदी साहेबांनी जात पात धर्म बघितला नाही. देशाचा विकास करताना जात पात धर्म बघितला नाही. तुमच्या खात्यावर पैसे टाकताना जात पात धर्म बघितला नाही. आता मात्र या पिढीच्या लोकसभा मतदारसंघात जात पात धर्म बघितला जातो आहे. कुठे जाते? कुठे जाते? अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं. ज्याला अख्खं जग रयतेचं राज्य म्हटलं जातं. ते रयतेचं राज्य निर्माण करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा 18 पगड जाती धर्मातली लोक सोबत घेतली आणि रयतेचं राज्य निर्माण केलं. महाराज किल्ल्यावर गेल्याशिवाय पावन केंद्र सोडणार नाही असे म्हणणारे ब्राह्मण बाजीराव प्रमोद देशपांडे सुद्धा शिंदे जगले स्वतःच्या स्वराज्यासाठी छत्रपती महाराजांसाठी. छत्रपती शिवाजी महाराज हयात नसताना नेवाडी शिंदे धनगर समाजाचे ब्राह्मण नर्मदाच्या पुढे जाऊन प्रफुल्लबाई गुरातपूर पर्यंत आपलं रयतेचं राज्य या स्वराज्याच्या एका सरदाराने त्याचं नाव नेवाडी शिंदे किती नाव मुस्लिम समाजाचे इतर समाजाचे. अरे स्वराज्याचा गाडा रयतेचं राज्य उभं करत असताना आपला हा गाव गाडा जो 12 बलिपुतेदाराचा निर्माण केलाय तो छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलाय. आणि आज तो छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला गाव गाडा गावपूस 18 पगड जाती धर्माला आपण घेऊन जाणारे सगळे आता मात्र ते वेगळे झाले. परिस्थिती फार वाढीच्या बाहेर चालली भाऊ. हा म्हणून माझी विनंती निवडणुका येतील जातील. पुन्हा माझी मोदी साहेब प्रधानमंत्री होणारच आहेत. पण हा गाव गाडा जर बिघडला तर पुढचे 100 पिढ्या आपल्या सगळ्याच जाती धर्माच्या बरबाद होतील. हे मी आता आपल्याला सांगतो. निवडणुकीची जाती माझ्यासाठी निवडणूक आणि राजकारण कोड ऑफ कंडक्ट लागला. आचारसंहिता लागली त्या दिवशीपासून माझं राजकारण. मतदान संपलं की माझं राजकारण.
संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो माझ्याकडे काम करून आला तर त्यांनी कास्ट डिग्री हे सुद्धा भेटले. हा माझा स्वभाव. आमच्या जातीत जन्माला यायला पाहिजे होतो, दुसरं कोणी बोलायला तयार. आज मात्र नाही भाऊ बिघडली. कुठल्याही सरपंचाला विचार सरपंच म्हणतोय लोक काय करणार तुझ्या निवडणुकीला आता उद्या सरपंच गावाचं काम घेऊन आला काय करणार. ह्या निवडणुकीत त्या गावात जरी बिघाडी झाली तर काका काय म्हणतील त्याला तू आलाच खरे लोकसभेत तुझ्या गावाची परिस्थिती आता म्हणजे आता माझं ते सरकार ऐकून तुम्ही म्हणताय ना तसं आम्ही तसं बोलू. अरे आरक्षण हा मुद्दा वेगळा आणि लोकसभेची निवडणूक मुद्दा हा वेगळा. आरक्षण हे राज्याने दिलं 10% दिलेलं आरक्षण हे टिकवणं आमची जबाबदारी आहे. आम्ही जर नाही टिकवलं तर पुढे आम्हाला शिक्षा द्यावी भोगायला तयार आहे. त्याचा लाभ जे दिले त्याचा लाभ 70,000ची यादी कुणबीच्या प्रमाणपत्र दिल्याची मी यादी जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध करतो. बघा मराठवाड्याच्या कुठल्याही एका जिल्ह्यामध्ये एवढं प्रमाणपत्र मिळाले. आमच्या मनापासून तर 70,000 प्रमाणपत्र मिळाले. आज मला म्हणलं जातं की आरक्षणाला बोलूच नका. माझ्यासारखं आणि ज्यावेळेस कुणीच बोलत नव्हतं त्यावेळेस तुम्हीच बोलत होता की घरा बोलायला लागलाय एकटंच पूर्ण म्हणत आहे. आज मी कोणाला बोलायचं नाही हा मतावर परिणाम आज कोणत्याच्या ताईला ओबीसी म्हणून वगैरे त्यांची जात पात धर्म त्यांनी पाळला नाही. स्वर्गीय मोदी साहेबांनी पाळला नाही. सुरेश खन्ना तो 1999 शिवसेनेची जागा भाजपला घेतली. स्वर्गीय मुंडे साहेबांनी आपल्या सगळ्याला भाग केलं. सुरेश खन्ना नाही धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडे या ठिकाणी काका तुम्ही निवडणुकीला उभा झालात. तुमच्या प्रचाराच्या काळात आम्ही आहोत. जात पात धर्म म्हणून नाही सगळ्याला आव्हान केलं. काका नाही काकांसाठी सुद्धा 2009ला तुम्हाला निवडून द्या म्हणून स्वर्गीय मुंडे साहेबांनी या ठिकाणी सगळ्याला आव्हान केलं. रजनीताईला 1995 मध्ये खासदार करताना सुद्धा स्वर्गीय मुंडे साहेबांनी सगळ्याला सांगितलं रजनीताई नाही गोपीनाथ मुंडे या ठिकाणी निवडून होता. जागासाठी एक होता काका नाही तर मी उभा. ही आपल्या जिल्ह्याची परंपरा. ही जिल्ह्याची परंपरा आपल्या सगळ्याला टिकून ठेवायला लागेल. का एवढ्या निवडणुकीपुरतं लागलंय. एवढ्या निवडणुकीत तुम्ही पहिल्यांदा नाव करायचं आणि पुढच्या निवडणुकीत जिंकताना मी पहिल्यांदा करायचं असं करायचंय का. अशी परंपरा जाऊन ठेवायची. काका मला आठवतंय आजही आपण काय प्रश्नाची या ठिकाणी सांगितलं आपण महायुतीमध्ये सत्तेत फायदा झाला का नुकसान. मला सांगायला अभिमान वाटतो की कोणत्या खर्च या महायुतीच्या सरकारचं सगळ्यात मोठं यश उजनीचं पाणी या ठिकाणी कोणत्या फळामध्ये टेंडर निघाल वर्कआउट झाली. आता काम नाही चालू केलंय काम थांबवलं नाही. त्याचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यासहित आणि महायुतीच्या इथल्या सर्व आजी आणि माजी आमदारासहित आणि उरलं माझ्यासहित आणि आल्या तर पंकजा ताई केंद्रीय मंत्री म्हणून येतील तुमच्या सगळ्यांना असा योग आपल्याला भेटणार. अरे तुम्ही 3 रस्त्याचा सांगता आणि 1 रस्ता शंकरला वेगळा आमचा सोलापूर येतोय सोलापूर येतोय चिन्हाला जातोय मार्गे असतील आणि याचा सगळ्यात मोठा सेंटर पॉइंट जर कुठं होणार असेल तर ते आस्तीमध्ये इथं होणार आहे. इथं 1000 एकर मध्ये त्याचा फायदा तुम्हाला किती होणार आहे याचा विचार करा. एक केंद्र सरकारचा प्रकल्प आहे, राज्य सरकारचा नाही. आरक्षण मिळाल्यानंतर सगळ्यांना सरकारी नोकरी लागेल अशातला विषय नाही. देव सुद्धा सांगू शकत नाही, कुणी सांगू शकत नाही. आणि हजारो एकरामध्ये जर तिथं हब होऊ लागलं तर त्याच्यातून हजारो तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळेल. आपल्या पोटाची खरेदी व्हायला आपल्याला पिंपरी चिंचवडच्या मुंबईला शेंद्राला जायची गरज पडणार. अरे आजच्या निवडणुकीचा महत्वाचा मुद्दा काय असतो पाहिजे ते तुम्ही सांगता. 10 वर्षात आम्ही भिडापर्यंत लागली रेल्वे आमच्या रेल्वेमध्ये 10 वर्षात काय केलं, 10 वर्षात काय केलं ते तुम्ही डायरेक्ट 5 वर्षाला विचारता. 5 वर्ष यांचा आम्ही मागच्या उमेदवार केलं त्यांच्या मागून बोलायला 5 लाख रुपये घेतली. 5 वर्ष काही साधत म्हणून झोपले होते काय. आता विचारते काय केलं. अरे हो आज शब्द देतोय 1 वर्षाच्या आत परळीहून बीड मार्गे आस्ती मार्गे नगरला मुंबईपर्यंत रेल्वे जाणार आणि त्याच्या पुढच्या वर्षात पंकजाताई खासदार आणि मंत्री म्हणून परळीहून वंदे भारत निघेल 6 तासात मुंबई. राष्ट्रीय काका तुम्ही सकाळी बसता तुम्ही तर इथून 3 तास विकास नाही. अरे ज्या पाण्याचा आज संदर्भ काढला ज्याच्यात पाटोदा आणि शिरूरचा फायदा होणार 165 टीएमसी तुटीचा गोदावरीचा आपला भोगा. आपल्याकडे एवढं पाणी पाहिजे पण त्या पाण्याची तूट ती भरून कशी काढायची. तर समुद्रामध्ये पश्चिम घाटाला वाहून जाणारं पाणी तिथून उचलायचं, नाशिकवर आणायचं, नाशिकहून जायकवाडीत टाकायचं, जायकवाडीतून माजलगावात टाकायचं, माजलगावून तांदळवाडीमध्ये टाकायचं आणि तांदळवाडीच्या तिथं टाकल्यावर ग्रॅव्हिटीनं धनेगावाई भरेल आणि तुमच्या पाठवल्या शिरूरच्या सुद्धा बीड जिल्ह्यातले जेवढं धरण पाऊस जरी नाही पडला तर आपल्या जेवढ्या धरण आहेत ते सगळेच्या सगळे धरण या योजनेतून पूर्ण होणार आहे. 1,17,000 कोटी रुपये लागणार आहेत. त्याला 50,000 कोटी रुपये हे केंद्र सरकार देणार. आज आपली परिस्थिती काय व्हायचा मुद्दा हा निवडणुकीचा हा असला पाहिजे. आम्ही शब्द देतोय 7 वर्षाच्या आत फार मोठी योजना, फार महत्वाची योजना, पण 7 वर्षाच्या आत ज्या आपण सरकारने कर्ज दिले नाही ते कबूल केलंय. अर्धा खर्च केंद्र सरकारने उचलायचं ठरवलंय, अर्धा राज्याने आणि राहिलेल्या जपानचं सरकारने कर्ज दिलं आहे त्याच्यातून हा प्रकल्प होणार आहे. आणि ह्या 165 गोदावरीचं म्हणजे मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्याचं त्याच्यापैकी आपलं जवळजवळ 42 टीएमसी पाणी आपली तुमच्या या जिल्ह्याची 42 टीएमसीची म्हणजे हे 42 टीएमसी पाणी जर आलं आज 1,83,000 हेक्टर जमीन फक्त या जिल्ह्यात बागायती आहे. 7,97,000 हेक्टर जमीन आज जिल्ह्यात आहे. फक्त एक पीक आपण घेऊ शकतो, दुसरं पीक सुद्धा घेता येत नाही. आता हे 7,97,000 हेक्टर जिल्ह्यात म्हणून आपल्या जिल्ह्याने 5 जमीन कसायची ताकद आहे पण आमच्या शेतीला पाणी नाही म्हणून आपल्याला ऊस
तोडायला दुसऱ्याच्या शेतात जावं लागतं. अवस्था कशामुळे तर पाण्यामुळे. मुद्दा या निवडणुकीची असा असला पाहिजे होता नाही. ऊस तोडला जाणारा प्रत्येक जातीचा आहे, प्रत्येक धर्माचा. त्याचा कष्ट कमी करायचा, त्याच्या मनगटाची ताकद त्यांनी दुसऱ्याच्या शेतातला ऊस तोडण्यासाठी नाही तर पाणी इथं देऊन त्याच्या शेतात त्यांनी ऊस लावला पाहिजे आणि ऊस उत्पादक शेतकरी झालं पाहिजे. हे आमचं स्वप्न आहे. त्यासाठी आम्हाला मी जबाबदारीपूर्वक सांगतो. राष्ट्रीय चिटणीस भारतीय जनता पार्टीची त्यांची उडबस मोदी साहेबांच्या सोबत, अमित शहा साहेबांच्या सोबत आहे. असा एक मोठा प्रकल्प, एक नाही, दोन नाही, तीन नाही, 5,000 कोटी रुपयाचा. ते सोयाबीनवर असेल दिला प्रस्ताव. वर्ल्ड बँकेने तत्वाला मान्यता सुद्धा दिली आहे. सोयाबीन पासून सोयाबीनचं टरबळ सुद्धा मिळायला जात नाही. एवढं किमती आहे सोयाबीन, त्याला किंमत मिळत नाही का? आपण बाहेर बोलतो. असा एखादा प्रकल्प जर करून आणला तर त्या एका प्रकल्पातून 10,000 पेक्षा जास्त माझ्या या विषयाच्या प्रत्येक जाती धर्माच्या तरुणाला आणि माझ्या मुलीला तिथे नोकरी लागली. याच्यासाठी ही निवडणूक महत्वाची. जातीपातीचं राजकारण करून आपलं आपलं गाव सांभाळा. प्रत्येकाला सांगावं लागेल की इथं आरक्षण देताना आम्ही कुठेही चूक केली नाही. इथं आरक्षण टिकवायची जबाबदारी घेताना आमच्या मनात कुठेही पाप नाही. एवढ्या निवडणुकीवर आम्ही काही सगळं सोडून जाणार नाही. पुन्हा उद्या विधानसभेच्या निवडणुकीला तुम्हाला तोंड देऊन टाकायचं. पण ही जी पिसवेगिरी चालली आहे, प्रमाणपत्र ओबीसीचे घ्यायचं आणि निवडणूक मात्र मराठा म्हणून लढायची, असं कसं होतं? तुम्हाला तरी कळतंय, तुम्हाला तरी कळतंय. माझं काय ना, कुणबी जात ओबीसी आहे, कुणबी जात नाही, हा व्यवसाय आहे. आणि घटना केलेला आहे. मग ती ओबीसी असेल, काही ओबीसी आहे, मग ते लढाई दुसरी कुठली आहे? ओबीसीची वर्ष ओबीसीच आहे. एवढं समजून सांगा. सगळे ऐकले, तुम्हाला ऐकायला तुमच्या ऐकण्याच्या बाहेर आहे. तुम्ही उदाहरण काढून घ्या. अरे देशाचं जर वाटलं झालं आणि देशाचं जगात चांगलं होत असताना तुम्ही जर इथून चुकीचा प्रतिनिधी पाठवला तर तुमच्या हातून या बीड जिल्ह्याच्या 50 पिढ्या बर्बाद होतील. हे आज मात्र मी घेऊन देतो. 29 पर्यंत 24 नंतर मोदी साहेब प्रधानमंत्री असतील. त्याच्यावरही मोदी साहेब व्यवस्था करून जर सगळ्या देशाचे कारभार हाती घेतीलच. ह्या 5 वर्षात मोदी साहेबांच्या सोबत पंकजाताई सारखा एक खंबीर नेतृत्व कामाला लागलं तर या 5 वर्षात या जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलून टाकू. जाती पातीचं नाही तर इथून पुढं पश्चिम महाराष्ट्रासारखं हा बीड जिल्हा सुद्धा विकासाचं राजकारण करेल. विकासाला कोण विकास, विकासाचं राजकारण. आणि अस्तित्व मला कळत नाही. बाकीची सगळी डॉक्टर राऊतसाहेब होते, सुरेश यांना माहिती देते, आरबी कमळाचे राहिलं काय? आता एवढं सगळं असताना सुद्धा तुम्ही सगळे म्हणाला गावात काही लोक ऐकले. मोका सभेमध्ये काय मोका सभेमध्ये आपल्याला कुणी या बीड जिल्ह्यामध्ये जातीत पातीचं अशा पद्धतीचं दाखवायचं राजकारण चालू केलंय त्याला खऱ्या अर्थानं 13 तारखेला पंकजाताईच्या समोरचं कमळाचं बटन दाबून अभूतपूर्व ऐतिहासिक पुन्हा एकदा विजय देऊन या ठिकाणी बीड जिल्ह्यानं दाखवून दिलं पाहिजे की हो आमचा जिल्हा जात पात धर्म बघत नाही. आमचा जिल्हा कर्तृत्ववान बघतो. आमचा जिल्हा आमच्या बीड जिल्ह्याचा विकास कोण करू शकतो हे बघतो. याच्यासाठी उद्या मोदी साहेब देशाला पुढे नेतील. आपण मात्र आणखी देशाच्या मागे जाऊ.
शेतकऱ्याकडे पाणीच नसेल तर कृषी मंत्री तरी काहीतरी पाणी आणायचं असतं. मोदी साहेबांची गॅरंटी लागते, त्याच्याशिवाय पाणी आपल्याला मोदी साहेबांची गॅरंटी लागते असेल तर पंकजाताई निवडून आणून पंकजाताईची गॅरंटी या ठिकाणी घेतोय आणि भाऊ म्हणून घेतोय आणि तुमचा सेवक म्हणून सुद्धा घेतोय. बाकी सगळ्या गोष्टी गावागावातल्या बंद करायची ताकद फक्त तुमच्या. आता ह्या निवडणुकीत कोण नेता होणार, कोण देशाचा प्रधानमंत्री होणार, कोण जिल्ह्याचा खासदार होणार याच्यापेक्षा तुमचं गावातलं उदाहरण तुमच्याकडे राहणार का तुम्ही जर म्हणला की लोक ऐकतच नाही तर त्या लोकांना कसं ऐकायला लावायचं. असं वाटतं का मी एवढे चालला गेडे चालला काही कळत नाही असं होत असतं. हे निवडणूक आता तुमचं गावातलं नेतृत्व राहू द्यायचं का संपवायचं याच्यासाठी महत्वाची म्हणून हात जोडून कळकळीची विनंती. प्रामाणिकपणाने सांगतो मला माझ्या जीवनात काय पाहिजे. मी कुठल्या स्वार्थानं हाताळलेलं नाही. मध्ये मी कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नाही की मी कधी जिल्हा परिषदचा सदस्य होईल. माझ्या आणि माझ्या वडिलांचं स्वप्न एवढं एकच होतं की स्वर्गीय मुंडे साहेबांनी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकदा व्हावं. या स्वप्नासाठी पंकजाबाई स्वतःच्या जीवनामध्ये दुसरा कुठला स्वार्थ नाही. आम्ही ज्या मातीत जन्माला आलो ती माती नाव मोठं आहे. या मातीचा माणूस मोठा नाही. आज आमच्या दोन्ही बहिणांवर जिम्मेदारी येईल की आता या मातीतला माणूस आर्थिकदृष्ट्या मोठा करायचा, सर्वांनी मोठा करायचा. त्याच्यासाठी म्हणून माझे आज अजून कळकळीची विनंती आहे. जात पात धर्म सोडून ती निवडणूक आता तुम्ही तुमच्या हातात घ्या. तुम्ही जर चुकला पहिल्यांदा शिक्षा तुम्हाला, मग बाकीचा काय फरक पडायचा ते पडत. पुन्हा हे काही तू समजा नाही. मी आहे ना पालक तुला घेऊन मध्ये 25-15 सामाजिक न्यायाचा निधी आहे. लोक आहे काम व्यवस्थित आताच म्हणले पाच झाला आपण ते कन्वर्ट करायचे मग ते कसं होईल. ते कसं होईल. आणि वंदे भारत जर 6 तासात मुंबईला जायचं इथून जर तुम्हाला 3 तासात मुंबईला जायचं तर बाबांनो आपल्याला मोदी साहेबांचा आशीर्वाद पंकजाताईंवर आणि तुमचा आशीर्वाद पंकजाताईंवर ही मिळत असल्याशिवाय आपलं काही कल्याण नाही हे समजून घ्या. 65-70% ऊस तोड्यात चालले तर वर्षी आजच्या वर दोन कोणतरी आपले सगळे आम्हाला भेटते. भाऊ 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 कुठला आहेस काय करतो भाऊ म्हणलेपर्यंत कुठलाही डोंगरगिरीचा सांगेपर्यंत आमची मान काढा. काय करतो म्हणून लेबर म्हणते की आमची मान काढली आज हजारो तरुण फक्त पोटाची खैली भरायला का जायचं. 12 महिने शेती नाही. 12 महिने शेती का जायचं पाणी नाही. याच्यासाठी आज बाहेर जातो नाही हे कुणालाही शोभणारी गोष्ट. असा स्वर्ण संधी काळ स्वर्ण काळ आपल्याला येणार नाही. हा स्वर्ण काळ एवढा मोठा आहे तुम्हाला सांगतो. आज सिकंदराबाद झोन मध्ये सर्वात उत्पन्न देणारं रेल्वे स्टेशन जर कुठलं असेल त्या कोळीला 1962 ला झालं पहिलं पहिले 2 7